नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे डिस्कशन आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं काल, मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की बजेटचा जो दिवस आहे हा इंटरिम बजेट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही प्रोबॅबिलिटी दिसू शकतात की एकतर जे व्होलाटाईल मूव्ह आहे ती दिसू शकते किंवा एक नॉन इव्हेंट डेही असू शकतो. कारण की इंटरिम बजेट आहे, इलेक्शन येणार आहे. फार जास्त काही गव्हर्नमेंट जे आहे ते सरप्राईज देणार नाही मार्केटला, प्लस शॉकही काही देणार नाही, म्हणून एक नॉन इव्हेंट डेची प्रोबॅबिलिटी बनून होती. म्हणून आपण लेवल टू लेवल काम करत होतो. स्टील ज्यांना कोणाला ट्रेड करायचं असेल, मी एक स्ट्रॅटेजी सांगितलेली होती ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की स्ट्राईक प्राईसच्या थोडंसं वरती कॉल आणि स्ट्राईक प्राईसच्या थोडंसं खाली एक पुट, एक खूप लिमिटेड क्वांटिटीमध्ये घ्यायचं होतं, जेणेकरून आपल्याला काही फायनान्शियल डेंट पडणार नाही. मी मागच्या 2-3 व्हिडिओपासून हे सांगत येतोय. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तो बघून घ्या, आणि ज्यांनी कोणी बघितला असेल त्यांना ही गोष्ट लक्षात असेल की मी क्लिअरली सांगितलेलं होतं की फायनान्शियल डेंट पडणार नाही इतकंच तुम्ही क्वांटिटी घ्या, आणि तेवढेच अमाऊंट टाकून एक हा जो दिवस आहे बजेटचा तो तुम्ही ट्रेड करू शकता. अदरवाईज आपल्याकडे लेवल्स होत्या, मी क्लिअरली सांगितलेलं होतं. हे क्रिटिकल रेजिस्टन्स जे आहे ना, तिथं आपण 5th टाइम आपण इथं बघू शकतो जिथं मार्केटने रेजिस्टन्स घेतला आहे आणि याच्यावरती काही क्लोजिंग दिलेली नाही आहे. पण आपण जर इथं बघितलं ना, त्याचं रूपांतर डाऊन साईडला काही फॉलमध्ये झालेलं नाही. रेजिस्टन्स घेऊन मार्केटने एक साईडवेज सेशन देऊन डाऊन साईडला आपले सपोर्टलाही रिस्पेक्ट करून एक साईडवेज मोमेंटम देत क्लोजिंग केलेली आहे. बजेटबद्दल जर बोलायचं झालं तर बजेट कसं आहे, बजेटमध्ये काही नॉमिनल अनाउन्समेंट करण्यात आल्या ज्या की ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथसाठी तर चांगल्या आहे. इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे मार्केट ग्रो करणारच, ऑब्व्हियसली त्याला फॉलो करणारच. बट इंट्राडे वाईज म्हणजे ट्रेडिंग वाईज जर बघायला जर गेलं ना, तर याच्यामध्ये असं काही सरप्राईज नव्हतं किंवा काही शॉकही नव्हतं जिथं वन साइडेड वोलटाईल मूव्ह कुठे येईल. आणि ते थोडंसं ऑब्व्हियसही वाटत होतं, कारण की इंटरिम बजेट आहे. आणि तुम्ही मागचे जरा 2-3 बजेट जे काय जे सध्याचे जे फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन, त्यांनी जे जे बजेट दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फार जास्त असं काही एकदम इम्प्रॅक्टिकल आणि सरप्रायझिंग मूव्ह अशा काही फार जास्त त्या देत नाही. त्यांचं बजेट अगदी एकदम जर बोलायला जर गेलं तर एकदम बॅलन्स्ड असतं, रिअलिस्टिक असतं आणि प्रॅक्टिकल असतं. ओव्हरऑल पर्सनली ओपिनियन जर विचाराल तर लॉंग टर्मसाठी याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स आहे इंटरिम बजेट म्हणूनही ते खूप चांगले आहेत. बऱ्यापैकी याचा फायदा पुढच्या आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथमध्ये दिसू शकतो. सेम जर गव्हर्नमेंट निवडून आली आणि हाच जर प्लॅन त्यांनी कंटिन्यू जर ठेवला तर इकॉनॉमीसाठी ते बेटर राहील लॉंग टर्ममध्ये. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर साईडवे सेशन याच्यात बघायला मिळालं. अपर साईडला इथं बघू शकतो बँक निफ्टीमध्ये सेम तीच परिस्थिती आपल्याला बनताना दिसली. जे आपले रेजिस्टन्स होते त्याच्या आसपासच थोडेसे वोलटाईल मूव्ह आले बँक निफ्टीमध्ये, पण डाऊन साईडने, पण त्याचं फार जास्त इथं रेजिस्टन्समध्ये ब्रेकआउट काही आला नाही. क्लिअरली तो झोन आपण डिफाईन केलेला होता, त्याच्यावरती किंवा खाली मार्केट गेलेलं नाही आहे. तर ओव्हरऑल आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा पुढचं वीक मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलमोस्ट ऑल टाइम हायच्या खाली आहे मार्केट, थोडंसं खाली आहे, बऱ्यापैकी डाऊन साईडने रिकवर करत आलेलं आहे. वन डेचा टाइम फ्रेम जर बघितलं तर इथं बघू शकतो आपण ऑल टाइम हायच्या जवळपासच आपण आहोत. एक 401 पॉईंट आपण शॉर्ट आहोत डेली टाइम फ्रेम वाईज जर विचार करायला जर गेलं तर. आणि हे जे रेजिस्टन्स आहे आपण इथं बघू शकतो 1, 2, त्याच्यानंतर इथं 3, 4 आणि 5व्यांदा आपण इथं रेजिस्टन्स घेतलेला आहे. पण डाऊन साईडचा मूव्ह फॉलो झाला नाही आहे. उद्याच्या दिवशी जर मार्केट जर या लेवलच्या वरती जर सपोर्ट घेत असेल ना, तर तुम्ही कन्सिडर करा की इथून मार्केट परत एकदा बाउन्स करण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त बनताना दिसते. बेस्ट सिनारिओ असेल गॅपअपनेच जर हा रेजिस्टन्स निघत असेल तर वेल अँड गुड. अपर साईडला हा जो गॅप बनलेला आहे इथे बघू शकतो आपण, हा फिलअप होऊ शकतो आणि मार्केट जे आहे ते बऱ्यापैकी ट्रेंड करताना दिसू शकते. इथे पण आपण बघू शकतो की थोडा गॅप पेंडिंग आहे डाऊन साईडने, तर तो आला बऱ्यापैकी कव्हर होत, पण इथं बऱ्यापैकी गॅप पेंडिंग आहे. फिलअप होताना उद्याच्या दिवशी जर गॅपअपनेच मार्केट ओपन होत असेल तर दिसू शकतो. तर ओव्हरऑल सिंपल आहे स्ट्रॅटेजी. आज साईडवेज असल्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्स आपले तेच असतील. फार जास्त काही विचार करायचं काम नाही आहे की एक रेंज बनवून दिलेली मार्केटने की या रेंजच्या वरती जर निघालं तर अपर साईडचे आपले टार्गेट हे जे आपण ठरवलेले 22,000 ते 22,100 140 पर्यंतचे ते इंटॅक्ट राहतील. डाऊन साईडची सेम तीच परिस्थिती आहे. याच्या खाली जर निघालं तर 21,452 पर्यंतचं मूव्ह आपल्याला नक्कीच मिळताना दिसू शकतं. सिनारिओ मी
टोटली डिस्कस केलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता की जर फ्लॅट ओपनिंग किंवा एक मायनर गॅप अप ओपनिंग मिळून जरा ब्रेकआउट देत असेल तर बेस्ट केस सिनारिओ 22,000 पर्यंत जाण्यापासून कोणी थांबू शकणार नाही मार्केटला. क्लिअरली इथपर्यंतचा मूव मला दिसत आहे. आणि डाऊन साईडला जर गॅप अप ओपन होऊन जर इथं सपोर्ट जर घेत असेल तर इथं थोडा वेळ टाइम स्पेंड करून जर चांगला फॉलो थ्रू होऊन जर मार्केट जर जात असेल तर ती एक बेस्ट सिनारिओ असेल की इथून नंतर हे जे मूव राहील ना ते सस्टेनेबल राहील मित्रांनो पुढच्या काही दिवसासाठी. गॅपअपने आपण बघू शकतो की गॅपअपने एकदम फार रॅपिड बाईंग येते. रिटेल ट्रेडर्सला पोझिशनल बेसिसवर काही एंट्री करायला मिळत नाही, पण ते मूव जे राहील डाऊन साईडने येणारं ब्रेकआउट करून ते सस्टेनेबल राहील. बँक निफ्टीची सेम तीच परिस्थिती आहे. रेंजमध्ये आहोत आपण. डाऊन साईडला सपोर्ट लेवल फार तर तुम्ही थोडीशी रिस्क राहील याच्यामध्ये, बट ठीक आहे, जाऊ दे. याच्या आसपासच तुम्ही सपोर्ट कन्सिडर करा की जो की आजही मार्केटने घेतलेला आहे, कारण की थोडंसं वरती क्लोज झालेलं आहे. तर इथं सपोर्ट एक आपण कन्सिडर करू शकतो, पण ठीक आहे, एवढा आपण बफर झोन सोडून देऊया. याच्या खाली जर येताना दिसलं तरच शॉर्ट करायचं आहे. अपर साईडला याच्यावरती जर निघालं तर 47,200 ते 47,100 पर्यंतचं टार्गेट इझिली येताना दिसू शकतं. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. फार जास्त काही डिस्कस करायला नव्हतं. मी मोस्टली याच्यावरच लेवल देणार होतो. आणि घराच्या साईडला माझे जिथं मी राहतो तिथं एक प्रोग्राम सुरू आहे. कोणती तरी डान्सर आहे यूट्यूब स्पेशल, त्याच्यामुळे खूप आवाज येतोय. तर मी व्हिडिओ बनवूनच मोस्टली अवॉइड करणार होतो आज, बट स्टील कसं तरी मॅनेज केलं आहे साऊंड प्रूफिंग वगैरे करून. तर आशा करतो की ऑडिओ तुम्हाला क्लिअरली ऐकायला येत असेल आणि उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.